अंतःकरणानं, निर्मळ अंतःकरणानं, निरपेक्ष निस्वार्थ भावनेचं प्रेम ज्यावेळेस ओतपोत राहते, प्रेमाची परम अवस्था ज्यावेळेस प्राप्त होते एका साधकाची, त्यावेळेस त्याला भक्तीमध्ये रूपांतरित होतं. आणि ती भक्तीमध्ये रूपांतरित झालेल्या साधकाची साधना तर भक्ती पाहून मग भगवंत भोळा आहे. त्याच्यासाठी भक्तांसाठी भोळा आहे. त्यासाठी मनाची गाठ बांधणं, मनाचा धागा जोडणं गरजेचं आहे. विषयाच्या प्रेमामध्ये न अडकता, बरबटलेल्या स्वार्थात गंजून गेलेल्या प्रेमात न अडकता, ज्याला गंजच नाहीये, समुद्रापेक्षाही विशाल आहे, आणि जिथं जी आपण मनात आणल्या त्या कल्पना आपल्या स्वप्न साकार करण्याचं, करून देण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे, असा भगवान शिव आहे. त्याच्याशी आपली जर अंतःकरणाची गाठ बसली, प्रेमाचा धागा जोडला, त्या मनातून जर प्रेम निर्माण झालं, तर परमेश्वर आपला सदैव आपल्या सोबत आहे. मला सांगा, प्रपंचात विषयानं, काही स्वार्थानं निर्माण झालेलं नातं कधी ना कधी तुम्हाला या ठिकाणी उद्ध्वस्तेकडे नेणार आहे, कधी ना कधी तुम्हाला दुःखाची प्राप्ती करून देणार आहे, कधी ना कधी तुम्हाला संपुष्टात आणणार आहे. परंतु भगवान शिवासोबत जोडलेलं नातं, निर्माण झालेलं प्रेम, भगवान शिव जेव्हापासून आपल्या अंतःकरणात निर्माण झालं तेव्हापासून आपल्या सोबत आहे, आपल्या सोबत आहे, सोबत राहतो सदैव. प्रपंचात जोडलेलं नातं कधी ना कधी साथ सोडणार आहे, परंतु परमेश्वराजवळ जोडलेलं नातं सदैव, काळ बदलल, परिस्थिती बदलेल, आपलं वय होईल, सगळ्या काम गोष्टी होतील, तरीही परमेश्वर सदैव आपल्या सोबत राहतोय, साथ सोडत नाही. मला सांगा, आपली खऱ्या अर्थानं साथ कोण देतोय? जन्मल्यापासून तर मरेपर्यंत आपल्या सोबत राहतो, गळ्यात राहते की नाही. त्याच्यानंतर आपण गेल्यानंतर काय देतात आपल्या हातावर? काय देतात आपल्या हातावर? लिंगत देतात की नाही. बाकी सगळे दागिने काढून घेतात की नाही. एक मनी सुद्धा ठेवत नाही बिचारी, है की नाही. का नेतो काही सोबत? सातबारा गितबारा, काही रजिस्ट्री गिजिस्ट्री, बँकेचे काही चेकबुक वगैरे, काही कधी काम पडलं आतून एखादा चेक द्यायचा.